श्रेयस, ब्रेकफास्टच्या आधीचं औषध घेतलंस का तू? आराध्या, त्याच्या औषधाच्या वेळा बदलल्यात. ती कधी द्यायची, कशी द्यायची, त्याची वेळ काय आहे हे सगळं मला माहिती. तू यात न पडलेलंच बरं. तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं सूप आणलंय, चौतरी घे प्लीज. मला नकोय तुझ्या हातचं काही. तू कशाला आलीस इथे? मला नाही आवडत तू. तू जा इथून. आराध्या, त्याला नाही खायचंय तुझ्या हातचं. तू का जबरदस्ती करतेस? जा बघू तू. बसा, आपण पोहे खाऊया. हा निखिल बोल. अच्छा अच्छा, काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टरांना सांग त्या कोमातून बाहेर येतील यासाठी काय वाटेल ते करावं लागलं तरी चालेल. प्लीज प्लीज सांग तू. अच्छा, नाही आले का डॉक्टर? किती वेळात येणार आहे? बरं बरं, ठीक आहे. तारा डॉक्टर विषयी का बोलते? कोण आहे हॉस्पिटलमध्ये आणि कोमामध्ये? काहीतरी महत्वाचं आहे. यशोधराबद्दल तर नाही. ताराकडून सत्य काढून घ्यायलाच हवं. हे काय? देवाच्या पूजेची तयारी कोणी केली? फुलं नाही आहेत, आता पूजा कशी करायची? आजी, फुलंच आणायला गेले होते बागेत. हे घे. बस तारा, बैस इथे. बैस तिथे. तारा, या दिव्यावर हात ठेव आणि सांग, माझी यशोधरा जिवंत आहे की नाही? तारा, मी आई आहे तिची. जगात कोणी जरी सांगितलं ना यशोधरा जिवंत नाहीये, प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्याने बघत नाही तोपर्यंत मी विश्वास नाही ठेवणार. ती या घरात परत यावे म्हणून देवाकडे मी रोज प्रार्थना करते. माझं मन सांगते ती जिवंत आहे. तुला काय माहिती असेल तर मला सांग. आई या नात्यात मी विचारते तुला, त्या अधिकारानं विचारते. हे बघ, तू जगाला भले काही सांगू नकोस,
पण मला सांग ती जिवंत आहे की नाही या दिव्यावर हात ठेवून खरं खरं सांग तारा. माझी यशोधरा जिवंत आहे की नाही? हो आजी, यशोधरा मॅडम जिवंत आहेत. त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांना एका दूरच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. कोमामध्ये आहेत त्या. खरंच खरंच माझी यशोधरा जिवंत आहे. देवा, तू केवढी मोठी कृपा केलीस रे माझ्यावर. तारा तारा उठ, चल उठ तारा. माझी यशोधरा कुठे आहे सांग. चल ना आत्ताच्या आत्ता मला घेऊन चल. चल, मला माझ्या लाडक्या लेकीचं तोंड बघायचं ग. चल ना प्लीज, चल ना घेऊन चल. आजी शांत व्हा. सगळ्यात पहिलं म्हणजे ही गोष्ट घरात इतरांना कळता कामा नये. बाबांना सुद्धा. मला माहितीये तुमचा सगळ्यांवर लई विश्वास आहे, पण यशोधरा मॅडमांच्या जीवाचा प्रश्न आहे आणि एखाद्या माणसावर एकदा हल्ला झाला म्हणजे पुन्हा होऊ शकतो. एवढं फक्त समजून घ्या. आजी, यावेळी त्या स्वतःला वाचवायला स्वतः शुद्धीवर नाहीये हे ध्यानात ठेवायला पाहिजे आपण. त्यांची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. मला मान्य आहे ग, सगळं मान्य आहे, पण तू चल ना मला घेऊन. चल चल तिकडे चल. एकदा तिला कधी सुखरूप बघते असं झालंय मला. चल ना, चल ना ग, चल ना तारा प्लीज चल. संजय, तू इथे? तारा, तू तर म्हणाली होतीस की कोणालाही माहित नाहीये. नाही आजी, मामांनीच यशोधरा मॅडमांना इथं हलवलंय मॅडमांच्या सेफ्टीसाठी. संजय, हो आई, माफ करा मला, पण ताईच्या सेफ्टीसाठी मला हे सगळं गुप्त ठेवणं भाग होतं. पण आई, तुम्ही आता ताईला बघू शकता. संजय, मला खूप टेन्शन आले रे, खूप टेन्शन आले.